एक संतापजनक बातमी याच संदर्भात नसरापुरातील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या प्रकरणानंतर आता अख्खा महाराष्ट्र हादरलाय। नसरापूर प्रकरणातील नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। तर दुसरीकडे न्याय मिळेपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये असं आवाहन पीडितेच्या वडिलांनी केलंय। दरम्यान नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर, राजगड या तालुक्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। नसरापुरातील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। घटना गंभीर असून नागरिकांचा रोष स्वाभाविक असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे। या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे। कालच्या प्रकरणाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे, मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात। संजय राऊत, जनतेनं तुमचं एन्काउंटर केलेलं आहे। सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर आहे। या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा ठोठावली पाहिजे। यासाठी रात्रंदिवस एक करून पोलीस पूर्ण पुरावे जमा करतायत। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी पीडित चिमुरडीच्या वडिलांनी भूमिका घेतली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। तर नसरापुरातील आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। तृप्ती देसाई, रोहित पवार आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी सुद्धा पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर। या गोष्टींच्या बाबतीत जर न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळत नसेल तर माझंही म्हणणं आहे की आरोपीचा तातडीनं जो आहे तो एन्काउंटर करा। 2 वेळेला हाच नराधम अशाच प्रकारचं कृत्य करतो आणि हे कृत्य करून तो जर बाहेर सुटला नसता, 98 साली सुटला नसता तर 15 सालचं कृत्य घडलं नसतं, आणि 15 साली सुटला नसता तर पुढची ही घटना घडली नसती। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आधीच्या केसेसची सुद्धा अंमलबजावणी करताना, त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास करताना कुठे हलगर्जीपणा झाला का? शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर नसरापूरच्या त्या नराधमाला 15 ते 21 दिवसात फाशीची शिक्षा झाली असती असं अनिल देशमुख म्हणाले। राजीनाम्याची मागणी करून हे काही राजीनामा देणार नाही आणि आम्ही कधी त्याची मागणी करणार नाही। आमची मागणी एकच आहे की शक्ती कायदा याची महाराष्ट्रात अंमलबजावणी चालू झाली पाहिजे। अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे। आणि असे अन्याय अत्याचार करणारे नराधमांना कायदा वेदा बाजूला करून चांगलं अशा पद्धतीनं केलं पाहिजे ना की यांचे जे आता शब्द कॅमेरावर बोलणार नाही, पण यांचे अंग कापून टाकले पाहिजे सगळ्यांचे। अशा पद्धतीनं वागलं पाहिजे यांच्याशी। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे। आंबेडकरी संघटनांच्या वतीनं खेड शिवापूर टोलनाका बंदची हाक देण्यात आली होती। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले। तर धायरीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केलंय।